नर्मदेहर परिक्रमा नव्हे, आंतरिक परिवर्तन यात्रा। एक रोटी दे लंगोटी द्वार तेरा पाओ, काम क्रोध छोड़ कर हरिगुण गाओ। मैं गुलाम तेरा, तू साहिब मेरा सच्चा नाम लेऊ तेरा। नरसिंहपूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातून माईच्या किनारी चालत होतो। काल एकादशीचा उपवास झाल्याने सकाळीच कडाडून भूक लागली होती। एक पंचा कमरेला, एक खांद्यावर आणि डोक्याला छोटंसं मुंडासं इतकेच कपडे अंगावर असल्याने गव्हाच्या शेतातून जाताना अंग थंडीने कडकडत होतं। शरीर माईकाठी चालत होतं, पण मन मात्र भूतकाळात गेलं होतं। 1990 साल यापासून मी श्रीहरी मंदिरातल्या सेवेत सक्रिय झालो। भजनाची गोडी लागली। चाली, शिस्तबद्ध प्रार्थना, स्वच्छता, टापटीप, वर्षानुवर्ष अखंड त्रिकाळ चालणारा नित्यनेम, या सर्व गोष्टीमुळे मला हा मार्ग फार आवडला आणि मी हरिमंदिरात सहज सामावला गेलो। अगदी दैवी वगैरे नसला तरी देवाने दिलेला गोड गळा, गातागळा, सूर, ताल आणि हार्मोनियम वाजवायची कला यामुळे भजनातल्या गायनात खूप रमलो आणि आजही रमतोय। वंदनीय जांभेकर दादा, पुष्पाताई, मोठ्या वहिनी म्हणजे परमपूज्य आईच्या सुनबाई यांनी पाठीवर कौतुकाची थाप देऊन वाह, छान भजन म्हटलीस किंवा छान पेटी वाजवलीस असं म्हटलं की कृतकृत्य वाटायचं। गायन, पेटी आणि परमपूज्य आईचे चरित्रकथन, अनुभवकथन यामुळे संप्रदायातले बरेच जण मला ओळखू लागले। डोंबिवली, ठाणे आणि मूळ श्रीहरी मंदिर बेळगाव या तिन्ही ठिकाणहून भरपूर सेवा मिळाल्या। 20-22 वर्षाचं वय असल्याने अंगात प्रचंड उमेद आणि उत्साह होता। त्यामुळे जवळजवळ संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सर्व ठिकाणी परमपूज्य आईच्या हरिनाम प्रचार प्रसाराच्या कार्यात सेवा करत अक्षरशः वाऱ्यासारखा फिरलो आणि आनंद घेतला। भजन म्हणण्याची सेवा मला असली की बरेच बंधू भगिनी खूप असायचे। अगदी कुर्ल्याहून पाड्या, भिवंडी, शहापूर आणि बऱ्याच ठिकाणी बंधू भगिनी मला कारने घेऊन जायचे। त्यावेळी हरिनाम सप्ताहात 1200-1500 उपस्थिती असायची आणि मंडपातून बाहेर पडताना बरेच जण कौतुक करायचे, काय सुंदर भजन म्हटलेस रे, अगदी रडवलंस। तेव्हा तर मला आनंदाने आसमान ठेंगणं वाटायचं। असं वाटायचं की आपल्याला परमार्थ साधलाय। तरुण वय असल्याने त्यावेळेचे फॅशनचे सर्व कपडे माझ्याकडे होते। प्रत्येक दिवशी भजनाला जाताना माझा ॲपिरियन्स मस्त दिसला पाहिजे हा माझा कटाक्ष असायचा। 1 जानेवारी 2000 ते 7 जानेवारी 2000 या काळात बदलापूरच्या मारुती मंदिरात होणाऱ्या सप्ताहात मला प्रातस्मरण भजन सुरुवात सेवा होती आणि सुबोध कथनासाठी बेळगावहून वंदनीय दादा म्हणजे माझे सद्गुरू मदलूर दादा आले होते। ही त्यांची आणि माझी खरी पहिली भेट होती। 1 जानेवारी 2000 शनिवार प्रातस्मरण सेवा पूर्ण झाल्यावर दादांनी मला थांबवलं आणि म्हणाले, तुझं भजन संपूच नाही असं वाटतं, फार गोमटं भजन म्हटलंस। त्या सत्पुरुषाने केलेल्या स्तुतीमुळे माझा अहंकार शिगेला पोचला होता। सतत 2 दिवस दादांचा बोध ऐकताना थोडं भानावर यायला लागलं। त्यांचं अत्यंत बोधप्रद, कोमल आणि गोड बोलणं ऐकताना सारखे डोळे भरून यायचे, पण माझ्या वागण्यात होत असलेल्या चुका देखील कळायच्या। आता आपण गाऊच नये, फक्त मदलूर दादांचं बोलणंच ऐकत राहावं असंच वाटायचं। 3 जानेवारी 2000 सोमवार प्रातस्मरण भजन झाल्यावर सेवा प्रमुखांनी अचानक मला सांगितलं, आज सायन्सवरण भजन पण तूच म्हणायचंस। माझ्या इमेजविषयी खूप मी चोखंदळ असल्याने मी टाईट जीनची पॅन्ट, लेटेस्ट फॅशनचा टी-शर्ट वगैरे घालून ऐटीत मी भजन म्हणायला बसलो। गाता गळा असल्याने भजन रंगत चाललं। त्या दिवशी दादा सुबोध कथनात बोलता सहज म्हणाले, भजनाच्या अर्थाकडे लक्ष देऊन मनपूर्वक आवडीने भजन म्हणावे आणि त्यातल्या बोधाप्रमाणे वागायचा प्रयत्न करावा, तरच परमार्थात प्रगती होते। देह मी नव्हे असे नुसतं तोंडाने म्हणून भागत नाही, गुरूंच्या बोधाप्रमाणे अभ्यास करून त्यांनी सांगितलेली साधना करून जेव्हा जीवाची पूर्ण खात्री होते तेव्हा तो भवबंधनातून सुटतो। म्हणून प्रत्येक भजन म्हणताना
त्याच्या अर्थाशी एकरूप होऊन प्रार्थना म्हणाली. म्हणजे आपलं काम होतं. काम होतं म्हणजे नोकरी लागते, लग्न होते, प्रमोशन होतं. ते तसलं नाही, काही नाही. ते प्रारब्धाने जे मिळायचं ते मिळतं. पण काम होतं म्हणजे नरदेहाचं सार्थक होतं. देहबुद्धीतून सुटतो, आनंदरूप होतो. असं बोलून त्यांनी सुबोध कथन पूर्ण केलं. त्यानंतर सेवा प्रमुखांच्या सूचनेप्रमाणे मी अभंग सुरू केला. मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, तू साहेब. म्हणता म्हणता दुसरं कडवं सुरू झालं. एक रोटी दे लंगोटी द्वार तेरा पाहू, काम क्रोध चोड कर हरिगुण गाऊ. म्हणता माझ्या भावनाचा बांध फुटला आणि मी ओक्सा बोक्षी रडायला लागले. मनात आलं, आई हो, की मी किती खोटं भजन म्हणतोय तुमच्यासमोर. काय म्हणे एक रोटी दे, एक लंगोटी दे. देहाला इतकं सजवून देहभूती बलाढ्य झाली हो माझी आई. मला देवाच्या एका कृपा कटाक्षासाठी घरादाराचा त्याग करणाऱ्या कबीरांची मनस्थिती आणि तुम्ही देखील एका वस्त्रानिशी मुलाबाळांचा त्याग करून गुरुसेवेला निघून गेलात, त्या तुमची मनस्थिती कशी करणार आई हो. मला भजनातल्या बोधाप्रमाणे वागायचे हो. मला तुमच्या मुखातून आलेलं घाबरू नकोस उदय, मी तुझा उद्धार करेन हा. एवढं एक वाक्य ऐकायचे हो. गव्हाच्या शेतातून चालता चालता दगडाला अडकलो आणि भानावर आलो. नर्मदामाई तिच्या सहज सुंदर गतीने वाहत होती. गाव उंचावट्यावर टेकडीवर होतं. एक डेरेदार वटवृक्ष आणि त्याच्या खाली 2 खोल्यांचा एक छान आश्रम होता. वरून हाक आली, अहो बाबाजी, चाय कसा दे पाल. मी, किरण आणि अविनाशदादा वर गेलो. द्वादशीचं पारणं तिथंच करा असं त्या साधूंनी आग्रह केला. म्हटलं, शुक्ला जी, आप बहुत अच्छे साधक हैं. आज हम भोजन बना के आपको खिलाएंगे, चलेगा? उस बहाने हमें भी एकादशी व्रत का पुण्य मिलेगा. ते आनंदाने हो म्हणाले आणि मी स्वयंपाकाच्या सेवेला लागलो. स्वयंपाक करता करता सहज जवळच्या कपाटाच्या काचेत माझं प्रतिबिंब दिसलं. करडी दाढी, कळवळलेला चेहरा, उन्हाने काळी पडलेली काया, अंगावर एक कौपीन आणि पंचा आणि त्यावर स्वयंपाक करताना लागलेले काळे पिवळे डाग. क्षणभर मी स्वतःला ओळखलंच नाही. नाना तऱ्हेचे कपडे घालून हे शरीर सजवायचं आणि भ्रामक आनंदात खरा आनंद मानायचो. तो नष्ट झाल्यावर रडायचो. आज मात्र मी या स्थितीत मिळवणारा आनंद, मान अपमान, स्तुती निंदा, लाभहानी कशानेच नष्ट होत नाहीये. दादा, आता मी कबीराचं भजन म्हणायला लायक झालो आहे ना? आता तरी आईला सांगा ना, उदयन तुमची वाट बघते हो. आई हो, आई आज कळते. दादा, दास कबीर चरणा खडा, नजर देख तेरी. आई, मी सगळं सोडून आले. आई, एकदा माझ्याकडे प्रेमाने पाहा ना. या नाही, नर्मदे हर. हे आचार्य श्री उदयन आचार्य जी आहे, त्यांच्या नर्मदा परिक्रमेमधील त्यांचं स्वतःचं एक प्रवास वर्णन आहे, एक चिंतन आहे. ते आज प्रस्तुत केलं. सर्वांना नर्मदे हर. ओम नमो नारायण. एक रोटी दे लंगोटी द्वार तेरा पाऊँ. एक रोटी दे लंगोटी द्वार तेरा पाऊँ. काम क्रोध छोड़ कर, काम क्रोध